तर अजून बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 3 इंटीजर्स. ओके, त्याआधी आपण थोडं बेसिक कन्सेप्ट शिकणार आहे याच्यात की नॅचरल नंबर्स म्हणजे काय होते, होल नंबर म्हणजे काय होते, इंटीजर्स म्हणजे काय होते, पॉझिटिव्ह इंटीजर, निगेटिव्ह इंटीजर्स. ठीक आहे, हे आपण कव्हर करणार. फर्स्ट आपला द नंबर 1 2 3 दॅट वी हॅव यूज टू नाव फॉर अ काउंटिंग आर कॉल्ड ॲज अ काउंटिंग नंबर्स. नॅचरल नंबरला दुसरं नाव काय दिलं आहे तर आपल्याला काउंटिंग नंबरसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आणि स्टार्टिंग कुठून होते नॅचरल नंबरची तर 1 पासून होतं. ठीक आहे, आणि स्मॉलेस्ट नॅचरल नंबर हा 1 असतो आणि डिनोट केला जातो तो कॅपिटल एननी. सेकंड आपला होल नंबर म्हणजे द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर टुगेदर विथ 0. द सेट ऑफ होल नंबर ज्याच्यात होल नंबरची स्टार्टिंग कुठून होतं 0पासून. मग ह्याच्यात 0 1 2 3 अप टू इन्फिनिटीपर्यंत होतं. ठीक आहे, हे सर्व काय झाले तर आपले होल नंबर्स झालेले आहेत. आता इंटीजर म्हणजे काय होते बघा. इंटीजर पॉझिटिव्ह नंबर 0 अँड अ निगेटिव्ह नंबर टुगेदर ग्रुप ऑफ द नंबर कॉल्ड ॲज द ग्रुप ऑफ इंटीजर. ज्याच्यात बघा डिनोट केलेलं आहे झेडनी. ठीक आहे, आता आपल्याला काय म्हटलं याच्यात की पॉझिटिव्ह नंबर्स 0 आणि निगेटिव्ह नंबर असे तिन्ही याच्यात काय असतात आपल्या नंबर लाईनवर असतात, म्हणजे ज्याच्यात इंटीजर आपले प्रेझेंट राहतात. आता पॉझिटिव्ह इंटीजर म्हणजे काय तर बघा, पॉझिटिव्ह इंटीजर व्हेन वी पुट अ प्लस साईन बिफोर एनी नंबर. ज्या वेळेला आपण कोणत्याही नंबरच्या समोर ज्या वेळेला आपण पॉझिटिव्ह साईन देतो ते काय झालं तर आपले पॉझिटिव्ह इंटीजर. ठीक आहे, आणि निगेटिव्ह म्हणजे काय तर आपला निगेटिव्ह इंटीजर व्हेन वी पुट अ मायनस साईन बिफोर एनी नंबर, म्हणजे ज्याच्यासमोर आपण मायनस साईन देऊ हे काय झालं तर आपले निगेटिव्ह इंटीजर्स झाले. आता ही काय झाली तर ही इंटीजरची काय नंबर लाईन झाली होती, ज्याच्यात आपल्या लेफ्ट साईडने आपण काय सर्व निगेटिव्ह नंबर्स राहतात आणि राईट साईडने सर्व पॉझिटिव्ह नंबर्स राहतात. ठीक आहे, आणि सेंटर म्हणजे हा जो आपला 0 आहे तो काय झाला तर आपला ओरिजिन आहे. द प्रॅक्टिस नंबर आपल्याला 4 दिला आहे. फर्स्ट काय आपला क्लासिफाय द फॉलोइंग नंबर ॲज अ पॉझिटिव्ह नंबर अँड द निगेटिव्ह नंबर. काय करायचं आपल्याला तर 2 ग्रुप करायचे आहे. फर्स्ट आपण घेतला निगेटिव्ह नंबर, दुसरा आपण घेतला पॉझिटिव्ह नंबरचा. आता त्याच्यात आपल्याला ज्याच्यासमोर निगेटिव्ह साईन आहे म्हणजे मायनस साईन आहे ते काय झालं तर आपले निगेटिव्ह नंबर्स आहे. ज्याच्यासमोर आपल्याला प्लस साईन दिसत आहे ते काय झालं तर आपले पॉझिटिव्ह नंबर्स. आणि ज्यासमोर साईन नसेल ते सुद्धा तरी काय तर आपले पॉझिटिव्ह इंटीजर होणार आहे. जसं की ते फर्स्ट आहे आपला -5, तर -5 आपला हा निगेटिव्ह इंटीजर आहे. +4 हा आपला पॉझिटिव्ह इंटीजर आहे. त्यानंतर -2 सुद्धा काय तर आपला निगेटिव्ह इंटीजर आहे. आता इथे फक्त 7 दिलेला म्हणजे याचा अर्थ काय तरी समोर प्लसचं साईन आहे म्हणजे हा सुद्धा काय आपला पॉझिटिव्ह इंटीजर आहे. नंतर +6 हा सुद्धा पॉझिटिव्ह इंटीजर आहे. -49 हा आपला निगेटिव्ह इंटीजर आहे. 37 -37 हा आपला निगेटिव्ह इंटीजर आहे. 19 म्हणजे +19 हा आपला पॉझिटिव्ह इंटीजर आहे. -25 हा आपला निगेटिव्ह आहे. +8 हा आपला पॉझिटिव्ह इंटीजर आहे. 5 म्हणजे +5 होईल हा आपला पॉझिटिव्ह इंटीजर आहे. -4 निगेटिव्ह आहे. -12 हा सुद्धा निगेटिव्ह आहे. आणि 27 म्हणजे हा आपला +7 तर आपला काय तर पॉझिटिव्ह इंटीजर आहे. नंतर क्वेश्चन 2 बघा. गिवन बिलो आर द टेम्परेचर इन द सेम सिटी अँड राईट डेम युझिंग द प्रॉपर साईन. काय करा आपल्याला इथे तर प्लेस दिले आहेत. फर्स्ट आपलं शिमला, लेह, दिल्ली आणि नागपूर असे काय दिले तर आपल्याला गावाची नावं दिली आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर त्यांचं टेम्परेचर दिलं की तिथे टेम्परेचर किती राहतं. आता फर्स्ट टेम्परेचर दिलं आपल्याला शिमला, तिथे आपलं 7 डिग्री सेल्सिअस अँड बिलो 0 डिग्री. फर्स्ट काय आपलं तर 7 डिग्री सेल्सिअस अँड बिलो 0 डिग्री म्हटलं. बिलो म्हणजे काय तर आपला मायनस साईन पुट करायचं. ठीक आहे, म्हणजे -7 डिग्री सेल्सिअस कारण शिमल्यात बर्फ पडतो. सेकंड लेह आहे. लेह म्हणजे आपला हा सुद्धा मायनसमध्ये येईल म्हणजे -12 डिग्री सेल्सिअस आपला आन्सर येणार आहे. नंतर आहे दिल्ली. दिल्लीमध्ये नाही पडत म्हणजे +22 डिग्री सेल्सिअस एवढा आपला टेम्परेचर येणार आहे. नंतर नागपूर. नागपूर म्हणजे +31 डिग्री सेल्सिअस हे आपला आन्सर येणार आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. राईट द नंबर इन द फॉलोइंग एक्झाम्पल युझिंग द प्रॉपर साईन. इथे आपल्याला प्रॉपर साईनचा यूज करायचा. फर्स्ट आहे आपला अ सबमरीन इज अ डेप्थ ऑफ द 512 मीटर बिलो सी लेवल. बिलोचा अर्थ काय तर आपल्याला मायनस येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय आहे अ सबमरीन इज ॲट द डेप्थ ऑफ -512 मीटर फ्रॉम द सी लेवल. ओके. सेकंड म्हटलं आपल्याला द हाईट ऑफ द माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द हिमालय इज 8848 मीटर. द हायेस्ट म्हणजे काय येणार तर आपलं प्लस येणार आहे. बघा आता आन्सर काय येणार तर द हाईट ऑफ द माउंट एव्हरेस्ट द हायेस्ट पीक इन द हिमालया
आणि आन्सर कसं लिहायचं तर +8,848 मीटर एवढा आपला आन्सर आहे. थर्ड आहे अ काईट फ्लाईंग ॲट अ डिस्टन्स ऑफ द 120 मीटर फ्रॉम द ग्राउंड. आता ग्राउंड म्हटलेलं आहे आणि काईट आपले कुठे फ्लाय करतात तर वर, म्हणजे हे सुद्धा काय आपलं तर प्लसमध्ये येणार. आन्सर कसं लिहायचं अ काईट इज फ्लाईंग ॲट अ डिस्टन्स ऑफ +120 मीटर फ्रॉम द ग्राउंड. फोर्थ बघा द टनल इज ॲट द डेप्थ ऑफ 2 मीटर अंडर द ग्राउंड. आता अंडरग्राऊंड म्हणजे काय नाही तर आपलं -2 आपला आन्सर आहे. मग कसं द टनल इज ॲट द डेप्थ ऑफ -2 मीटर फ्रॉम द ग्राउंड. ठीक आहे.